नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्ताने धुळ्यात मराठा सेवा संघाच्या वतीने दिनदर्शिकेचे करण्यात आले प्रकाशन। छत्रपती संभाजी महाराज यांच्या 345व्या राज्याभिषेक दिनानिमित्ताने धुळे शहरातील नदी किनारी असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकास पंचमूर्तांनी व शिव मंत्रोच्चारांनी अभिषेक करून अभिवादन करण्यात आले। त्याचप्रमाणे मराठा सेवा संघाने माननीय पुरुषोत्तम केळेकर साहेबांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने सन 2025चे काढलेल्या कॅलेंडरचे प्रकाशन छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माननीय किशोरजी चव्हाण, डॉक्टर योगेश ठाकरे, साहेबरावजी देसाई यांच्या हस्ते करण्यात आले। दरम्यान यावेळी डॉक्टर योगेश ठाकरे, साहेबराव देसाई, संदीपभाऊ पाटील, किशोर चव्हाण, BA पाटील, राजेंद्र इंगळे, राजू जाधव, मनोज ढवळे, समितीचे अध्यक्ष नानासाहेब कदम, डॉक्टर सुलभाताई कुवर, अलकाताई बोरसे, संभाजी ब्रिगेडचे हेमंतभाऊ भडाक, ॲडव्होकेट नितीन पाटील, अभिनव पाटील यांच्यासह मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। छत्रपती संभाजीराजे स्मारक समितीच्या वतीने तसेच शिवप्रेमी शंभूप्रेमींच्या वतीने आज छत्रपती संभाजी महाराज यांचा शंभू राज्याभिषेक दिवस पंचामृताने आज साजरा करण्यात आलेला आहे। योगायोग म्हटलं म्हणजे दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी स्मारक समितीने छत्रपती संभाजीराजांचा पूर्णाकृती पुतळ्याचं लोक अनावरण केलं होतं। त्या अनुषंगाने यावर्षी प्रथमतःच छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस आज योगायोगाने आलेला आहे। 345व्या वर्षी आजचा दिवस आहे। खरा इतिहास म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांना खऱ्या अर्थानं छत्रपती घोषित करण्यात आलेलं होतं आणि स्वराज्याला दुसरे छत्रपती म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना हा मान मिळाला होता। त्यामुळे या दिवसाचं महात्म्य फार मोठं आहे। तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या धुळे जिल्ह्यामध्ये देखील ज्यावेळी पायाभरणी झाली, टिकम मारल्या गेला, ती तारीख देखील जी कोरल्या गेली धुळे जिल्ह्याच्या इतिहासामध्ये ती देखील 16 जानेवारी 2021 हा त्याच्यासाठी हा फार महत्त्वाचा योगायोग जो जुळून आलेला होता। त्याच अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या विचारसरणीला धरून छत्रपती संभाजीराजे स्मारक समितीने गेल्या 12 वर्षापासूनचा जो संघर्ष होता त्याला पूर्णविराम देऊन छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा धुळे जिल्ह्यात अनावरण करून एक नवीन नावलौकिक धुळे शहराच्या इतिहासामध्ये रोवलेला आहे। मी छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त तमाम धुळेकर जनतेला छत्रपती संभाजीराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देतो।